नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. दुधातली शेव भाजी खाते. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 6:30 वाजलेत मित्रांनो. निप्पाणीच्या पंपावरच आहे अजून. रात्री डिझेल भरलं आणि निघालं. तो कुंदन शेठ म्हटलं नको जायला पुढं, इथंच झोपा, सकाळी उठून निघूयात. कारण की काय मुलं हॉटेलपर्यंत जायला परत 3-4 वाजले असतं. आणि छोटंसं एक काम आहे उत्तमची इथं. जरा आम्हाला एक अँगल कट करून घ्यायला लागतोय तो. कारण की घेर टाकताना, तिसरा आणि चौथा घेर टाकताना तो अँगलमध्ये अडकतोय. त्याच्यामुळं घेर वगैरे व्यवस्थित नाही पडत आहे. तो कट करायचा. त्याच्यामुळं मग रात्री इथंच थांबलो. आता निघत आहे. आता उत्तमच्या इथं जायचं, तेवढं अँगल कट करून घ्यायचा. एक 10 ते 15 मिनिटाचं काम आहे की पुढचा प्रवास चालू मित्रांनो. हायवेच्या बाजूलाच आहे. रात्रभर पाऊस चालू आहे, बारीक 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 बारीक. तुम्ही बघता मागं बघा, एकदम मस्त वाटतं. सगळं वातावरण मस्त झालंय. सगळं ग्रीन ग्रीन हिरवंगार एकदम सगळं वाटतं. निघत आता पाऊस वगैरे थांबलेला आहे. पुढं हत्तरगिरा वगैरे कुठंतरी चहा वगैरे पिऊन पुढचा प्रवास चालू करू मित्रांनो. पंपामध्येच आहे गाडी मित्रांनो. तर निघूयात मित्रांनो. आता पहिले सकाळचे 8:30 वाजलेत मित्रांनो. हत्तरगीच्या टोल नाक्यावर आलो. आता चहा प्यायला थांबलोय. चहा पिते. कुंदन शेठ झोपलेले आहेत अजून, ते का उठले नाही. उत्तमला फोन लावायचा. उत्तम पण येईल म्हणजे आम्ही जाऊपर्यंत. इथून अर्धा-पाऊण तास लागतो जास्तीत जास्त. त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. मागं टोल नाका आहे, मागच्या साईडला टोल नाका वगैरे दिसतोय. वातावरण एकदम मस्त आहे मित्रांनो. जरा जरा ऊन पडले आत्ता, पण एकदम पावसाळी वातावरण आहे. एकदम मस्त वाटतं गाडी चालवायला वगैरे पण. आणि टायर वगैरेचं पण काय टेन्शन नाही, म्हणजे तापत वगैरे नाही. आता काय टायर गार वातावरण असल्यामुळं, त्यामुळं काय एकदम मस्त वाटतं. सगळीकडे हिरवगार दिसते एकदम. त्यामुळं चालवायला गाडी एकदम मजा येते. तर निघूयात मित्रांनो चहा पिऊन. कुंदन शेठ उठतील आता थोड्या वेळाने. उत्तमच्या इथं जाऊपर्यंत ते पण उठतील. मग तिथून पुढं तेवढं काम करून पुढचा प्रवास चालू. तर निघूयात मित्रांनो. आता नाश्ता करण्यासाठी आलो आहे मित्रांनो. पुरी भाजी सांगितली. शेठला पहिले गेलेला लागतो. आता खावत आम्ही दोघं पुरी भाजी खाते. आणि हे उत्तम मिस्त्री. यांना बघून घ्या. यांनी गाडी बांधली. यांनी गाडी बांधलेली. हे बाळू मिस्त्री. हे पण संगतीच काम करतात. त्यांच्या दोघं संगतीच असतात. जर कोणाला गाडी वगैरे बांधायची असेल ताकदीत, तर अवश्य भेट द्या उत्तम मिस्त्रीकडे. तर नाश्ता करतो मित्रांनो पहिले. आता मित्रांनो, बागेवाडीच्या घाटात जाम लागले. काय झालं काय माहित नाही, पण सगळ्या गाड्या आहेत. जास्त वेळ नाही झाला, 5 मिनिटं झाले. शेट बसलेत. सुटलं वाटतं. काहीतरी खाली झालं असेल. शेटनी बघितलं तर त्याच्यावर दाखवत होतं. निघूयात आता. सुटलंय. दुपारचे 2:30 वाजलेत मित्रांनो. जेवायला थांबलो बंकापूरच्या टोल नाक्याच्या पुढं. UP सिमला हॉटेल. दुधातली शेव भाजी खाते. दुधातली शेव भाजी आणि अंडा भुर्जी सांगते. आणि रोटी पण. जरा नॉर्थला जाऊन आल्यापासून हे असे सिमला हॉटेल जरा आम्हाला आवडायला लागलं. राजेशचं पण फेवरेट आहे हो. काय दुधातली शेवभाजी लय खूप खातो तो. आणि हे आमची अंडा भुर्जी. थोडं काहीतरी नॉन व्हेज पाहिजे आम्हाला तोंडी लावायला, म्हणून घेतोय. तर या जेवायला सगळ्यांनी. जेवण करूयात. खाऊ.
पाणीच नाहीये. तलाव बघा सगळं सुकलंय, एकदम फुल पाणी असतं याला. पूर्ण शेतचं तलाव आहे, पाणी